हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक. आजच्या सेशनचा टॉपिक आहे टॉप हाय इन्कम स्किल फॉर फ्रीलान्सिंग अँड ऑनलाईन इन्कम. सो फ्रीलान्सिंग स्टार्ट करण्यासाठी तुमच्याकडे असायला हवी एखादी स्पेशल स्किल जी मार्केटमध्ये डिमांडिंग और ट्रेंडिंग असेल, लाईक सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाईट डिझायनिंग, ॲप डेव्हलपमेंट, SEO, फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग एक्सेट्रा टाईपच्या स्किल्स तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके. तुमच्याकडे एखादी स्किल असणे यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यावरती आपण वर्क करणार आहोत. त्यामधूनच आपण आपला इन्कम जनरेट करणार आहोत. त्याचबरोबर त्यावरती तुमची कमांड असणे खूप आवश्यक आहे, कारण या स्किलचा वापर करूनच आपल्याला आपला बिझनेस एस्टॅब्लिश करायचा आहे, आपली अर्निंग स्टार्ट करायची आहे. सो आजच्या सेशनमध्ये आपण काही ट्रेंडिंग फ्रीलान्सिंग इंडस्ट्रीज बघणार आहोत, जे मार्केटमध्ये डिमांडिंग आहे, ज्यामध्ये तुम्ही साइड बाय साइड स्ट्रॉंग इन्कम जनरेट करू शकता फॉर लाँग टर्म. ओके. सो त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑफिस लागणार नाहीये, तुम्हाला कुठल्याही गोष्टी इन्व्हेस्टमेंटसाठी लागणार नाही. फक्त त्या इंडस्ट्रीबद्दल तुम्हाला परिपूर्ण माहिती असणे गरजेचं आहे, जेणेकरून त्यासाठी क्लायंट, बिझनेस ओनर्स तुम्हाला हायर करतील आणि त्या स्किलसाठी ते तुम्हाला पे करतील. ओके. सो त्यामध्ये आपली फर्स्ट जी स्किल असणार आहे ती आहे सोशल मीडिया मार्केटिंग. ओके. सोशल मीडिया मार्केटिंग सध्याची सर्वात ट्रेंडिंग स्किल असणार आहे. बिकॉज टेक्नॉलॉजी खूप फास्ट वाढते, त्यामुळे बिझनेस स्टार्टअप्स याचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. आणि जसं इंडस्ट्रीमध्ये नवीन-नवीन बिझनेसेस येत आहे, नवीन-नवीन स्टार्टअप येत आहे, नवीन-नवीन प्रॉडक्ट लॉन्च होत आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक बिझनेसला फ्युचरमध्ये एक सोशल मीडिया मार्केटर लागणारच आहे. जिथे बिझनेस आहे तिथे मार्केटिंग करणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे ही स्किल तुम्हाला नक्कीच भविष्यासाठी फायदेशीर असणार आहे. ओके. सो त्यामध्ये सोशल मीडियामध्ये तुम्ही काय कस्टमरला ऑफर करू शकता. सो फर्स्ट आहे, तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी Instagram हँडल ग्रो करू शकता. सो त्यामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, की Instagram कसं वर्क करतं, त्याचे अल्गोरिदम काय आहे, त्याच्या व्हिडिओ कशा पोस्ट असायला हवा. सोशल मीडिया हँडलिंग इन शॉर्टमध्ये तुम्ही त्यांची करू शकतात. त्यामध्ये कंटेंट बिल्ड करणं, कंटेंट स्ट्रॅटेजी बनवणं, त्यांचे प्रॉडक्ट जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचवणं, हा तुमचा त्यामध्ये रोल असणार आहे. त्याचबरोबर नवनवीन रील्स प्लॅनिंग करणं, अकॉर्डिंग टू ट्रेंड, अकॉर्डिंग टू त्यांच्या बिझनेस डिमांड्स. ओके. त्याचबरोबर जे लोकं त्यांच्या पेजला, त्यांच्या अकाउंटवरती मेसेजेस करतायत, त्यांना डे बाय डेमध्ये रिप्लाय देणं, त्यांचा काही इश्यू असेल तर तो सॉल्व्ह करणं. हे सर्व तुम्हाला ॲज अ सोशल मीडिया मार्केटर परफॉर्म करावा लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना डे बाय डेमध्ये कस्टमर आणून देणं, त्यांची एंगेजमेंट वाढवणं, त्यांची स्ट्राँग ब्रँडिंग बिल्ड करणं, हा तुमचा मेजरली रोल असणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या पेड ॲड्स रन करणं तुम्हाला यायला हवं. हा असतो एक सोशल मीडिया मार्केटिंगचा प्रॉपर रोल. ओके. यामध्ये नेक्स्ट लेव्हलला जर तुम्ही फुल फ्लेज करत असाल, तर Google ॲड्स, SEO या गोष्टी पण तुम्ही त्यामध्ये ॲड ऑन करू शकता. त्यासाठी तुम्हाला YouTubeवरती फ्री व्हिडिओज मिळून जाईल. बरेचसे स्टुडंटनी कोर्स केलेला असतो सोशल मीडिया मार्केटिंग, कंप्लीट डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, वेब होस्टिंग, ॲप डेव्हलपमेंट यासारखे कोर्स केलेले असतात. सो ते स्टुडंट्स ॲज अ सोशल मीडिया मार्केटर म्हणून स्वतःला फ्रीलान्सिंगमध्ये उतरवू शकतात. सो त्यामध्ये तुम्ही कोणाला टार्गेट करू शकता? फर्स्ट, रेस्टॉरंट, रिअल इस्टेट बिझनेस, डॉक्टर्स, जिम, सॅलॉन्स, कोचिंग क्लासेस आणि स्टार्टअप्स. या प्रत्येक इंडस्ट्रीला सोशल मीडिया मार्केटिंगची सध्याच्या सिच्युएशनला खूप गरज आहे. कारण हे बिझनेस डे बाय डेमध्ये नवीन कस्टमर शोधत असतात आणि त्यासाठी त्यांना एक असा व्यक्ती हायर
असतो, जो त्यांचं सोशल मीडिया हँडलिंग करेल, त्यांचा ब्रँड प्रेझेन्स स्ट्राँग बनवेल आणि त्यांचा बिझनेस नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाऊ शकेल. सो तो पर्सन असतो सोशल मीडिया मार्केटर. ओके. थोडंसं क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, क्रिएटिव्ह टास्क आहे. बट जर तुम्ही ही स्किल शिकताय, डेव्हलप करताय आणि इम्प्लिमेंट करताय आणि ॲज अ फ्रीलान्सर म्हणून तुम्ही वर्क करताय, तर नक्कीच सोशल मीडिया मार्केटिंगसाठी तुम्ही एका क्लायंटसाठी स्टार्टिंगला मिनिमम एक 7,000 ते ₹10,000 पण मंथली अर्निंग करू शकतात. 7K टू 10K मंथली. एका क्लायंटसाठी तुम्ही चार्ज करू शकता. यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, तुम्हाला किती माहिती आहे, तुम्ही किती स्ट्राँग पोटेन्शियल त्यांना रिव्हेन्यू, प्रॉफिट जनरेट करून देताय, यानुसार तुम्ही तुमचं पॅकेज, तुमची सॅलरी त्यांना सांगू शकतात. ओके. सॅलरी इन द मीन्स त्यांना तुमचं पॅकेजमधलं तुमचं जे पॅकेज असेल, ते त्यांना तुम्ही सांगू शकतात. सो मिनिमम टू मिनिमम 7K टू 10K तुम्ही मंथली जनरेट करू शकता सोशल मीडिया मार्केटिंगसाठी एका क्लायंटकडून. ओके. सो त्यामध्ये पॅकेज कसं डिझाइन करायचं, काय करायचं, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो सर्वप्रथम आपण ॲज अ सोशल मीडिया मार्केटिंग ही फर्स्ट इंडस्ट्री आहे ट्रेंडिंगमध्ये. ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑफिस लागणार नाही, कुठल्याही गोष्टी नाही. फक्त तुम्हाला इथे अटेंटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. बिकॉज जेव्हा तुम्ही फ्रीलान्सिंग करतात, तेव्हा सर्व गोष्टी तुम्हाला हँडलिंगसाठी करायच्या असतात. लाइक कस्टमरशी इंटरॅक्शन पण तुम्हाला करायचं आहे. क्लायंटला डिटेल्स पण तुम्हाला स्वतःलाच द्यायचं आहे. त्यांना पिचिंग पण तुम्हालाच करायचं आहे. त्यांना कन्व्हर्ट पण तुम्हाला करायचं आहे आणि प्लस परफॉर्म पण तुम्हाला करायचं आहे फॉर देअर सर्व्हिसेस. सो त्यासाठी तुम्हाला खूप ॲक्टिव्हली वर्क करावं लागणार आहे. ओके. सो सोशल मीडिया मार्केटिंग तुम्ही चूज करू शकतात आणि जर तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंगचा कोर्स करायचा असेल, तर YouTubeवरती तुम्हाला फ्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी मिळून जाईल. यामधला कुठलाही एखादा पार्ट तुम्ही स्ट्राँगली बिल्ड करून तुम्ही त्या पार्टसाठी कडून मिनिमम अमाउंटमध्ये पण सुरू करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. बट तुम्ही या सर्व गोष्टी प्रॉपरली शिकताय, इम्प्लिमेंट करताय आणि स्किल प्रॉपरली डेव्हलप करताय. सो तुम्हाला तो एक प्लस पॉइंट असेल, एक एडवांटेज असेल, चांगला इन्कम जनरेट करण्याचा. ओके. सो त्यानंतरची सेकंड स्किल आहे आपली मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओ एडिटिंग. सो प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे. फोटोज काढता येतात. व्हिडिओज आपण शूट करत असतो. बरेच मुलं आता खूप ट्रेंडिंगला चालू आहे, की मोबाईलमधूनच रील शूट करता आणि चांगल्या प्रकारची रील शूट करून मुलं, स्टुडंट्स, यंगस्टर्स बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये रीलसाठी किंवा व्हिडिओ शूटसाठी मोबाईलचाच वापर करताय डे बाय डेमध्ये. जस्ट बिकॉज त्यासाठी जास्त खर्चही लागत नाही आणि त्यामध्ये चांगले ट्रान्झॅक्शन, चांगला सिनेमॅटिक अप्रोच ही आपल्याला बघायला मिळतो. सो बऱ्याच मुलांकडे स्ट्राँग स्किल असतं फोटोग्राफीचं, व्हिडिओग्राफीचं. सो त्या स्किलचा वापर करून ते सुद्धा अर्निंग करू शकतात. ओके. बरेच मुलं, बरेच स्टुडंट्स ऑलरेडी व्हिडिओ शूटिंग करत असतील. जसे की काही इव्हेंटसाठी, डेकोरेशनसाठी, पर्सनल ब्रँडिंगसाठी, प्रॉडक्ट शूटसाठी, वेडिंगसाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी ते व्हिडिओ शूट किंवा मोबाईल फोटोग्राफी सर्व्हिसेस प्रोव्हाईड करत असतील. किंवा बऱ्याच स्टुडंटकडे ही स्किल आहे, बट त्यांना माहिती नाही की या स्किलद्वारे सुद्धा ते एका व्हिडिओसाठी मिनिमम एक 700 ते ₹1000 स्टार्टिंगला चार्जेस करून तुम्ही तुमची अर्निंग चालू करू शकतात. त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ एडिटिंगचं माहिती असणे गरजेचं आहे आणि त्यामध्ये प्रॉपर फोटोग्राफीचे अँगल्स म्हणा, YouTubesवर तुम्ही बघू शकता. Pinterest आहे.
बरेच प्लॅटफॉर्म आहे. रील्समध्ये पण तुम्ही बघू शकतात, की कशाप्रकारे अँगल्स पकडायचा, कुठल्या अँगलला कसा फोटो येतो, एडिटिंग सेटिंग काय असायला हवी. यामध्ये तुम्हाला थोडंसं वर्किंग करून तुमची स्किल ब्रशअप करायची आहे आणि साइड बाय साइड तुम्ही याचे वर्क किंवा प्रोजेक्ट घेण्यास सुरुवात करू शकता. ओके. त्यामध्ये तुम्ही काय-काय सर्व्हिसेस देऊ शकता. एक रील्स एडिट करून देऊ शकता. त्यासाठी तुम्ही ₹500, ₹1000 जे तुम्हाला स्टार्टिंगला सुटेबल वाटतंय. फर्स्टली थोडीशी कॉस्टिंग कमीच ठेवा. कस्टमर बेस बनवा आणि त्यानंतर तुम्ही हळू-हळू प्राइसिंगमध्ये इन्क्रीज करा. बिकॉज तुमचा कस्टमर बेस वाढेल, त्याचबरोबर तुमची माउथ टू माउथ पब्लिसिटी वाढेल. बरेच लोकं तुम्हाला रेफरन्सही देतील छान-छानवाले. सो त्याचा फायदा घ्या आणि जसं-जसं तुम्हाला वाटतंय की डिमांड वाढते, त्यानंतर तुम्ही तुमची प्राइसिंगमध्ये पण इन्क्रीज करायचं आहे. सो त्यामध्ये फर्स्ट तुम्ही रील एडिट्स करून देऊ शकतात किंवा रील्स बनवून देऊ शकतात. नंतर पॉडकास्ट असतात. ओके. पॉडकास्ट एडिटिंग तुम्ही क्रिएट करून देऊ शकतात. खूप ट्रेंडिंग आहेत. त्याचबरोबर लग्न समारंभ, एंगेजमेंट साठी सिनेमॅटिक रीलची खूप डिमांड आहे किंवा कोणी नवीन बाईक घेतंय, कार पर्चेस करतंय, तर तेव्हा सुद्धा सिनेमॅटिक रीलची खूप डिमांड आहे. सो त्यासाठी तुम्ही सिनेमॅटिक रीलचं सुद्धा वर्क करू शकता आणि तिथून पण तुम्ही अर्निंग करू शकता. त्याचबरोबर ॲड क्रिएटिव्हसाठी बरेच लोकं डे बाय डेमध्ये रील स्टारसाठी अप्रोच करताय. बिकॉज रील स्टार वेगळे असतात आणि व्हिडिओग्राफर आणि जे त्यांची व्हिडिओ शूट करतात ते लोकं वेगळे असतात. त्यांच्याकडे स्किल असते. फक्त ड्रॉबॅक असाच असतो, की आपली स्किल युटिलाइज करून सुद्धा अर्निंग करता येते. हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. फक्त रेफरन्सवरती डे बाय डेमध्ये जे पण लोकं त्यांना रेफरन्स देत आहेत, ज्यांचा पण कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ते आहेत, त्यांनाच माहिती असतं, की हा पर्सन पर्टिक्युलरली व्हिडिओ शूटिंग खूप छान करतो आणि त्यासाठी तो अ, ₹1000 किंवा ₹2000 चार्ज करत असतो. सो तुम्ही सुद्धा मिनिमम एक बेसिक सॅलरीपासून स्टार्ट करू शकता आणि तुमच्या प्रिमाइसेसमध्ये, तुमच्या सिटीमध्ये तुम्ही रील्स व्हिडिओ आणि मोबाईल फोटोग्राफीचा तुमचा फ्रीलान्सिंगचा स्टार्ट करू शकता बिझनेस. ओके. त्याचबरोबर प्रॉडक्ट शूट आहे. जसं ज्वेलरी झालं, गारमेंट झालं, बरेचसे इंडस्ट्रीसाठी प्रॉडक्ट शूट आता मॅन्डेटरी आहे. बिकॉज बिझनेस ओनरला असा आहे, की ज्याचा बिझनेस ऑनलाईन दिसेल त्यालाच कस्टमर मिळतील. त्यासाठी सोशल मीडिया बरोबरच व्हिडिओ एडिटिंग आणि फोटोग्राफीची डिमांड पण खूप हायली वाढत आहे. सो त्यामध्ये तुम्ही किती स्किल डेव्हलप करताय यावरती तुमच्याकडे क्लायंट अट्रॅक्ट करतील. तुमच्या व्हिडिओमधून, तुमच्या फोटोमधून कितपत तुम्ही कस्टमरला अट्रॅक्ट करताय, कॅप्चर करताय, त्या क्वालिटीवरती तुमच्याकडे कस्टमर बेस क्रिएट होत असतो. त्याचबरोबर कॅफे शूट आहे. डे बाय डेमध्ये कॅफेचेही पॅकेजेस असतात, बर्थडेचे असतात. ओके. तेही तुम्ही करू शकतात. इव्हेंट फोटोग्राफी झालं, लग्न, साखरपुडा, हळदी समारंभ, मेहंदी खूप सारे फंक्शन असतात. त्यासाठीही तुम्ही मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओ एडिटिंग सर्व्हिसेस देऊ शकता. त्यामध्ये तुमचे क्लायंट असणार आहे, सेम इन्फ्लुएन्सर, कोचेस, बिझनेस ओनर्स, रिअल्टर्स, यूट्यूबर्स आणि इव्हेंट कंपनीज यांच्यासोबत तुम्ही साइड बाय साइड टाय अप करून तुमचा बिझनेस तिथे स्टार्ट करू शकता. ओके. सो यामधल्या कुठल्याही एक गोष्ट तुम्ही स्ट्राँगली डेव्हलप करा आणि त्यावरती तुमचा फ्रीलान्सिंगचा व्यवसाय किंवा बिझनेस किंवा साइड बाय साइड इन्कम तुम्ही स्टार्ट करू शकता. ओके. सो स्किलची आणि या गोष्टीची माहिती मी यासाठी देतोय, की बऱ्याच लोकांना माहितीच नाही, की आपण काय ऑफर करू शकतो. या गोष्टीसाठी बरेच लोकं जस्ट रील एडिट करण्यासाठी पण काही क्लायंट असे आहेत, की जे 5,000 to 10,000 सुद्धा चार्जेस पे करण्यासाठी रेडी आहे. बट त्यांना पाहिजे तसा पर्सन मिळत नाही आणि ज्याच्याकडे स्किल असते, ज्याच्याकडे स्ट्राँग स्किल असते, तो व्यक्ती कुठेही दिसत नाही. बट परिणामी काय होतं, त्यांना एखादा असा पर्सन घ्यावा लागतो, जो कॉम्प्रोमाइजिंगमध्ये व्हिडिओ बनवून देतो, जो प्रॉपरली फक्त व्हिडिओ शूट त्याला माहिती असतं, बट कुठला अँगल पकडायचा, कसा तो
ग्रॅब करायचा, कुठल्या मोमेंटला आपला मेसेज कन्वे होईल, ज्याद्वारे कस्टमर अट्रॅक्ट होईल, हे माहिती नसणाऱ्या व्हिडिओग्राफर बरेच बिझनेस ओनर हायर करतात जस्ट बिकॉज त्यांच्याकडे ऑप्शन नसतं. वन्स अगेन जो दिसतो लोक त्याला हायर करत असतात. सो तुमच्याकडे स्किल खूप छान आहे, बट तुमच्या राईट कस्टमरकडे तुम्ही पोहोचले पाहिजे, तेव्हा तुम्हाला तिथून प्रोजेक्ट मिळण्यास सुरुवात होईल. सो ते पण आपण जाणून घेणार आहोत की प्रोजेक्ट कसे मिळवायचे. सो आजचा आपला फक्त टॉपिक आहे की कुठल्या ट्रेंडिंग स्किल्स आहे, या डे बाय डेच्या मी स्किल बघतोय. या व्यतिरिक्तही तुमच्याकडे कुठलीही स्किल असेल ती घेऊन तुम्ही चालू करू शकता, काहीही हरकत नाही. ओके. सो त्यानंतर आहे मेकअप आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्ट. मेकअप आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्टची पण डिमांड खूप आहे, कारण लग्न सराईचा समारंभ प्रत्येक सीझनला असतो. जानेवारीपासून तर मे महिन्यापर्यंत, पावसाळा संपल्यानंतर परत दिवाळीमध्येही खूप स्ट्रॉंगली मेकअप आणि मेहंदीसाठी स्ट्रॉंगली डिमांड असते. आणि त्यामध्ये तुम्ही जर तुमचा पार्लरचा कोर्स झालेला असेल, तुम्ही एखादा शॉर्ट फास्ट ट्रॅक कोर्स केलेला असेल किंवा तुम्हाला माहिती असेल की मेकअपमध्ये काय-काय गोष्टी प्रोव्हाईड करायच्या जेणेकरून ब्राइडल चांगल्या प्रकारे दिसू शकते आणि तिथून सुद्धा तुम्ही तुमची अर्निंग स्टार्ट करू शकतात. सो खूप कमी स्टुडंट्सला हे माहिती असतात की फक्त पार्लरचा पूर्ण सेटअप असणे गरजेचं नाहीये तुमच्याकडे. हां, तुमच्याकडे मेकअप किट आहे, मेकअपचं साहित्य आहे. सो तुम्ही डायरेक्टली हॉलवरती जाऊन किंवा ब्राईडच्या घरी जाऊन सुद्धा मेकअपच्या सर्व्हिसेस देऊ शकता. सो सुरुवातीला तिथे तुम्हाला काहीही इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. फक्त तुमचं जे मेकअप किट असेल, जे मेकअपचं साहित्य असेल, त्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे. आणि जसं-जसं तुमचा बिझनेस वाढतोय, अर्निंग वाढतोय, प्रॉफिट जास्त यायला लागतोय, त्यानंतर तुम्ही तुमचं एक पार्लर शॉपमध्ये इन्व्हेस्ट करावा आणि त्यानंतर तुम्ही प्रॉपरली तुमचं लोकेशन घेऊन तिथून पुढे नेक्स्ट स्टेपला जावं. ओके. सो यासाठी तुम्ही तुमच्याकडे प्रॉपर तुम्हाला मेकअप कसा करायचा हे माहिती असणं खूप गरजेचं पाहिजे. अदरवाईज तुमच्याकडे फक्त तुम्हाला ओव्हरऑल माहिती आहे की मेकअपसाठी काय लागतं, कसं लागतं. बट जेव्हा प्रॅक्टिकली जातात, तर तेव्हा तुम्ही बॅड सर्व्हिसेस नाही दिली पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला खूप काळजीपूर्वक लक्ष असणे गरजेचं आहे. बट याच गोष्टी तुम्ही प्रॉपरली माहिती आहे, तुम्ही सर्व्हिसेस पण चांगल्या देताय, क्वालिटी सर्व्हिसेस देताय, तर नक्कीच बरेच नवीन कस्टमर्स तुम्हाला अप्रोच करतील, बरेच क्लायंट्स तुम्हाला रेफरन्ससुद्धा प्रोव्हाईड करतील. सो तुमच्या मेकअप आणि मेहंदी आर्टिस्टसाठी तुम्ही ब्राइडल मेहंदी मेकअप पॅकेजेस देऊ शकतात, पार्टी मेकअप पॅकेजेस बनवू शकतात, एंगेजमेंट मेकअप पॅकेजेस तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर फॅशनचे इव्हेंट्स असतात, यूथचे, कॉलेजवाल्या स्टुडंटचे, हे ॲज वेल ॲज कॉर्पोरेट इव्हेंट असतात. त्याच्यासाठी तुम्ही मेकअपचे पॅकेजेस प्रोव्हाईड करू शकतात. ज्या पॅकेजेससाठी कस्टमर किंवा क्लायंट्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुमच्या सर्व्हिसेस बाय करतील. ओके. सो ह्या स्किलला युटिलाइज कसं करायचं यासाठीचं हे सेशन आपलं आजचं असणार आहे. ओके. सो यामध्ये तुम्ही फॅशन मेकअप, इव्हेंट आणि पार्टीच्या ऑर्डर्स पण तुम्ही तिथे घेऊ शकता. त्याचबरोबर फेस्टिव्हलसाठी तुम्ही मेहंदीसाठी चार्जेस करू शकता. ॲज सिंपल ॲज दॅट. सो यामध्ये तुमचे पोटेन्शियल क्लायंट ज्यांचं लग्न आहे, ज्यांच्या घरात इव्हेंट आहे, ते लोक तुमचे ॲक्चुअल क्लायंट असणार आहे. ओके. त्यानंतर आहे अपकमिंग फ्युचरिस्टिक ट्रेंडिंग स्किल नंबर 3 इज इव्हेंट अँड वेडिंग प्लॅनर. इव्हेंट अँड वेडिंग प्लॅनर स्टार्ट करून तुम्ही महिन्याला स्ट्राँगली इन्कम जनरेट करू शकतात. सो याच्यामध्ये तुम्ही पॅकेज कसं डिझाइन करताय, तुमचं प्रॉफिट शेअरिंग कसं ठेवताय, त्यावरती डिपेंड असतं. त्यामध्ये तुम्ही सर्व्हिसेस काय देताय, कुठल्या गोष्टी ॲड ऑन करताय, याबाबतची तुम्हाला माहिती असणे, प्राइसिंगची, सर्व्हिस चार्जेसची, ट्रान्सपोर्टेशनची, या सर्व गोष्टी माहिती करून जेव्हा तुम्ही पॅकेज प्रॉपरली क्रिएट कराल, त्यानंतर तुम्हाला तिथे चांगला प्रॉफिट रेशो बघायला मिळेल आणि ॲज अ फ्रीलान्सिंग
इव्हेंट अँड वेडिंग प्लॅनर म्हणून सुद्धा तुम्ही तुमची अर्निंग स्टार्ट करू शकता. छान इंडस्ट्री आहे, प्रोफेशनल आहे. प्रोफेशनल लेव्हलला तुम्ही करू शकता, काहीही हरकत नाही. त्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला बर्थडे डेकोरेशनपासून तुम्ही स्टार्ट करू शकता. बेबी शॉवरपासून स्टार्ट करू शकता. प्रपोजल सेटअप, वेडिंग डेकोर तुम्ही स्टार्ट करू शकता. यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, की बर्थडे डेकोरेशनसाठी सेटअप्स काय आहे? कुठून सेटअप्स घ्यायचे आहे? कुठला सेटअप लावायचा आहे? अकॉर्डिंग टू क्लायंट डिमांड ते पण तुम्हाला कनेक्शन्स बिल्ड करावे लागणार आहे. सो याचा तुमच्याकडे कोर्स झालेला असेल किंवा तुम्हाला ग्राउंड लेव्हलला तुमच्याकडे हे कनेक्शन असणे खूप गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये परफॉर्म करू शकता. किंवा बेबी शॉवरसाठी तुम्हाला कुठलं डेकोरेशन पाहिजे, कृष्णाचं पाहिजे, बॉस बेबीचं पाहिजे किंवा सॉरी कृष्णाचं पाहिजे किंवा पाळणा वगैरे कुठं मिळतो, तर त्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. तसे बर्थडेसाठी लहान मुलांच्या बर्थडेसाठी छोटा भीम थीम, डोनाल्ड डोनाल्ड डक अजून जे कार्टूनचे डिमांडिंग सेटअप्स आहे, ते कुठे मिळतात हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि ते तुम्हाला अरेंज करून देता आले पाहिजे आणि अरेंज करून प्रॉपर मॅनेजमेंट करून तो इव्हेंट तुम्ही जेव्हा सक्सेसफुल कराल, तेव्हा तुम्हाला त्यातून अर्निंग होईल. सो यामध्ये पण तुम्हाला खूप डेडिकेशनने काम करावं लागेल बिकॉज इट इज रिअली थोडासा टफ टास्क आहे. बट जर तुम्ही याला प्रॉपर वेमध्ये केलात, तर इट इज अ व्हेरी ईझी पार्ट ज्यामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगला प्रॉफिट मिळण्यास सुद्धा मदत मिळेल. त्याचबरोबर वेडिंग डेकोर झालं, डोली, विदाई, ही स्पेशल एंट्री थीम या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट विदाऊट इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्टार्ट करू शकता. फक्त तुम्हाला मॅनेजमेंट करता आली पाहिजे. सर्व गोष्टी अकॉर्डिंग टू क्लायंट डिमांड असायला हव्यात. सो यासाठी तुमचा काहीतरी कोर्स हो झालेला असणे खूप गरजेचं आहे. बिकॉज या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कनेक्शन लागतात, की केटरर्स झालं, लाइटिंग्सवाले, बँडवाले, घोडे, पंडितजी, ही फुलावाले, स्पेशल एंट्रीवाले, मॅनपॉवरची खूप गरज असते. बट या सर्व गोष्टी एकदा तुम्ही प्रॉपरली प्लॅनिंग करून, वेल अलाइनमेंट करून मॅनेजमेंट केल्या, तर तुम्हाला त्याचा फक्त नेक्स्ट इव्हेंटसाठी कसा वापर करायचा याच्यावरतीच फोकस करायचं असतं. सो वन टाईम तुम्हाला या गोष्टी शिकायच्या आहे, बट तुम्हाला या प्रत्येकी सीझनला लाखो रुपयांचा प्रॉफिट सुद्धा जनरेट करून देऊ शकतात. ओके. सो ही पण स्किल तुम्ही लर्न करून चांगल्यात चांगला प्रॉफिट जनरेट करू शकतात. यासाठी अ, YouTubeवरती तुम्ही कोर्स बाय करू शकता. एखादा फ्रीवाला करू शकता किंवा एखादा बेसिक लेव्हलचा तुम्ही कोर्स बाय करून स्टार्ट करू शकता. बिकॉज यामध्ये असं नाहीये, की तुम्ही बघितलं YouTubeवरती प्लॅन केलं आणि लगेच इम्प्लिमेंट केलं. त्यामध्ये तुमची स्ट्राँग कमांड असायला हवी. फ्रीलान्सिंग असं नाहीये, की तुम्ही फक्त स्क्रॅच मटेरियल घेऊन तिथे एक्सपेरिमेंटल गोष्टी परफॉर्म करायला जाल. कारण जेव्हा मार्केटमध्ये तुम्ही परफॉर्म करता, तर लोकं प्रोफेशनलिझम तुमची किती कमांड आहे, किती स्ट्राँग तुम्ही हँडलिंग करू शकतात. यावरतीच कस्टमर, क्लायंट, बिझनेस ओनर इन्व्हेस्ट करत असतात. त्या अकॉर्डिंगच तुम्हाला तुमचा इन्कम मिळत असतो. सो यावरती थोडंसं लक्षपूर्वक काम करायचं आहे. स्ट्राँगली एस्टॅब्लिश करायचं आहे. 1 महिना प्रॉपरली शिका, तयार व्हा, एकदम स्ट्राँग आणि 1 किंवा 2 महिन्याचा जरी तुम्ही प्रॉपर कालावधी दिल्यानंतर तुम्ही फुल फ्लेजली यामध्ये उतरून चांगल्यात चांगली अर्निंग करू शकता. ओके. सो यामध्ये पण असं नका करू, की 50,000 1,00,000चा चांगला कोर्स केलाय आणि नंतर इस्टॅब्लिश करताय. जर तुमच्याकडे तितका बजेट असेल तर वेल एंड गुड आहे. अदरवाईज मिनिमम बजेटमध्ये मॅक्सिमम आउटपुट कसा जनरेट करता येईल यावरती आपल्याला सुरुवातीला फोकस करायचा आहे. बिकॉज ज्या गोष्टी आपल्याला यूज करायच्या आहे, त्या आपल्याला स्वतः पहिले अर्न करायच्या आहे आणि आपल्या प्रॉफिटमधूनच बाय करायचं आहे, मग इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ओके. सो त्या गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायच्या आहे. सो त्यानंतर आहे ट्युशन आणि स्किल टीचिंग. बरेच स्टुडंट्स कॉलेजमध्ये असताना टॉपर्स असतात.
आणि त्यांच्याकडे बऱ्याच ट्रिक्स असतात, की कशा प्रकारे लर्निंग करायची, अभ्यास कसा केला पाहिजे आणि कुठले की पॉइंट्स तुम्ही लक्षात घेऊन स्टडी केला पाहिजे. याचं खूप छान प्रकारे नॉलेज असतात. सो तेच नॉलेज तुम्ही ट्युशन किंवा कोचिंग क्लासेस स्टार्ट करून अर्निंग करू शकतात. सो सुरुवातीला तुमच्या अ, घरापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही क्लासरूम किंवा एक्सपेन्सिव्ह गोष्टी घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त स्टुडंट्स पाहिजे असतील आणि तुमच्याकडे एक छोटासा स्पेस पाहिजे, जिथे तुम्हाला जितके स्टुडंट एक्सपेक्ट आहे, तितके बसून तिथे परफॉर्म करतील आणि तिथून तुम्ही तुमची ॲज अ ट्युटर, ॲज अ कोचिंग क्लासेस म्हणून स्टार्ट करू शकता. सो ट्युशन आणि टीचिंग स्किलमध्ये तुम्ही काय-काय देऊ शकता? सो त्यामध्ये स्कूल सब्जेक्ट फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ऑल स्कूल सब्जेक्ट देत असाल तर वेल एंड गुड आहे. काहीही प्रॉब्लेम नाहीये. लाइक प्ले ग्रुपच्या मुलांसाठी तुम्ही ट्युशन चालू करू शकता और 5 टू 7th स्टँडर्ड, 7 टू 10th स्टँडर्ड जी पण तुम्हाला सुटेबल वाटतंय, त्या स्टुडंटसाठी तुम्ही कोचिंग क्लासेस स्टार्ट करू शकता. त्यामध्ये स्पोकन इंग्लिश आहे, डान्स जर तुमच्याकडे डान्सिंग स्किल असेल, तर तुम्ही डान्सचेही क्लासेस घेऊ शकता. ड्रॉइंग स्किल असेल, तर ड्रॉइंगचे क्लासेस घेऊ शकता. कम्प्युटरची स्किल असेल, तर बिगिनरसाठी कम्प्युटर बेसिक्स लेव्हलचे क्लासेस तुम्ही स्टार्ट करू शकतात. ॲज वेल ॲज तुमचं मॅथ्स स्ट्राँग असेल, ओके. तुमचं मॅथ स्ट्राँग असेल, तर तुम्ही मॅथ्ससाठी स्पेशली मुलांचे कोचिंग क्लासेस घेऊ शकतात. 8, 9, 10th स्टँडर्डसाठी किंवा पुढच्या लेव्हलला नीट किंवा जे-ई-ईचे पण तुम्ही कोचिंग क्लासेस स्ट्राँगली घेऊ शकता. ओके. सो कोचिंग क्लासेसमध्ये या गोष्टी तुम्ही ॲड ऑन करून तुमची फ्रीलान्सिंग स्टार्ट करू शकता. सो यासाठी तुम्ही तुमच्या प्रिमाइसेसमधला एक 5 किलोमीटरचा जरी रेडियसमधले स्टुडंट्स टार्गेट केले, तरी तुम्हाला छान रिस्पॉन्स येतील यामध्ये 100%. सो ज्या पण आपण स्किल बघितल्या, त्याचबरोबर यामध्ये बऱ्याच स्टुडंट्सकडे, पार्टिसिपंटकडे होम बेकरी, टी-शर्ट प्रिंटिंग्स, गिफ्ट कस्टमायझेशन, फिटनेस ट्रेनर, एआय टूल्स, ऑटोमेशन, वेबसाईट डेव्हलपमेंट, Google ॲड्स, एस-ई-ओ, डान्सिंग इन्स्ट्रक्टर, ग्राफिक डिझायनिंग, अँकरिंग सारखे बऱ्याच स्किल असतील. सो तुमची कुठलीही स्किल असो, ती तुम्हाला युटिलाइज करता आली पाहिजे आणि त्यातून तुम्हाला इन्कम जनरेट करता आला पाहिजे. हाच आपल्या वर्कशॉपचा, आपल्या सेशनचा, आपल्या कोर्सचा मेन पर्पज आहे. बिकॉज आपल्याकडे यूथ खूप लेट अर्निंग स्टार्ट करत असतात. खूप लेट स्किल डेव्हलपमेंट करत असतात. बट याच गोष्टी जेव्हा तुम्ही 11th स्टँडर्डला आहे, 10th स्टँडर्डला आहे, या स्किल तुम्ही डेव्हलप करताय आणि जसं-जसं तुमचं कॉलेज चालू आहे, त्याच्या साइड बाय साइड या स्किल्स तुम्ही डेव्हलप करताय, तर तुमची अर्निंग पण चालू होऊन जाईल आणि साइड बाय साइड तुमचं एज्युकेशन पण कंप्लीट होऊन जाईल. सो यामध्ये तुम्ही स्वतःचा खर्चसुद्धा स्वतः उचलू शकता. जर तुमची स्किल स्ट्राँग आहे, तुम्ही चांगलं परफॉर्म करताय आणि फ्युचरमध्ये जर तुमची स्किल खूपच छान लेव्हलला तुम्हाला अर्निंग करून देते, तर तुम्ही तोच बिझनेस चांगल्या लेव्हलला एस्टॅब्लिश करू शकता आणि त्यामध्ये तुमचं फ्युचर बिल्ड करू शकता 100%. यासाठी तुमच्याकडे स्ट्राँग स्किल असणे खूप गरजेचं आहे. त्याचं प्रॉपर ट्रेनिंग असायला हवं तुम्हाला बिकॉज तुम्ही मार्केटमध्ये कुठल्याही काहीही सर्व्हिस नाही देऊ शकत. त्याला एक सिस्टमॅटिक वे असणे गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू जी डिमांड आहे त्याला सप्लाय प्रॉपरली मॅच झाला पाहिजे. ओके. त्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असेल. जितके तुम्ही जास्त प्रोजेक्ट कराल, तितका तुमचा एक्सपिरियन्स जनरेट होईल. चांगला, वाईट दोन्ही प्रकारचे एक्सपिरियन्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली परफॉर्म कराल. बिकॉज तुम्ही जेव्हा परफॉर्म कराल स्किल, तेव्हा तुमचं कनेक्शन्स बिझनेस ओनरसोबत येईल. तुम्हाला बिझनेस ओनरसोबत टॅकल करायला लागेल. सो तुमची त्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट तर होणारच आहे 100%. त्याचबरोबर तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये पण तुम्हाला चेंज बघायला मिळेल.
बिकॉज जितकं जास्त तुम्ही यावरती काम कराल, तितकं जास्त लोकांशी तुम्ही भेटाल आणि जेवढ्या जास्त लोकांशी मार्केटमध्ये तुम्ही भेटाल, तितकंच तुमचं कम्युनिकेशन सुधरेल, तितकंच तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होईल, तितकंच तुमच्या आवाजात इम्प्रूव्हमेंट होईल, तितकंच तुम्हाला मार्केट समजण्यास मदत मिळेल. ओके. सो त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला नॉलेजमध्ये भर होण्यास सुरुवात होईल आणि खूप साऱ्या नवीन-नवीन गोष्टी तुम्हाला तिथे शिकायला मिळतील. नवीन-नवीन गोष्टी बिल्डअप होतील आणि तुमचे नेटवर्क्स आणि कनेक्शन सुद्धा वाढण्यास मदत होईल. आणि जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन होऊन बाहेर याल कॉलेज लाईफ नंतर तुमच्याकडे खूप स्ट्राँग एक्सपिरियन्स जमा झालेला असेल, जो तुमच्या कॉम्पिटन्स मार्केटमध्ये खूप युजफुल ठरेल. ओके. सो तुम्हाला जी सुटेबल असेल ती स्किल्स तुम्ही सिलेक्ट करा. त्यावरती वर्क करायला सुरुवात करा. तिला प्रॉपरली बिल्डअप करा आणि स्वतःला अपग्रेड करण्यास सुरुवात करा.